नमस्ते, मी पूजा. मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते. घरातली कामं आवरली आहेत, स्वयंपाक बाकी आहे. हे झोपलेत, अद्वैत झोपलाय अजून आणि आता वाजले ते 9. रांगोळी मी आज खूप छान काढली आहे, खूप सिंपल आहे, पण मला अशा रांगोळ्या खूप आवडतात. तर तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल कधीतरी की अशी शॉर्टकट काढायची असेल आणि छोटीशी पण स्वीट तर कशी काढू शकता तुम्ही. तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर इथे मी अशी रांगोळी काढली आहे, छोटीशी आहे पण दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते. आणि जसं की मी कालच्या व्हिडिओत म्हटलेलं की कोणीतरी येणार आहे खूप वर्षांनंतरनं, तर ते ऑन द वे येतात. ते आल्यावरती तुम्हाला समजेलच. आता थेट ते आल्यावरती भेटूया. तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. आरू बाबा काय म्हणतात? तायडी आली आहे आणि इथं आता फुटबॉल प्रॅक्टिस चालू आहे. आरूकडनं जोरदार करून घेतली. आणि इकडे चाललंय स्वयंपाक. नानी बाथरूम मध्ये फ्रेश होतीये. नानी भाकरी करते मी आणि ते भाजी झालेली आहे आणि ते खिमा केलाय. नानीचा आराम चाललाय. झोप लागली नानीला. अरे माऊला दे ना. अय सगळ्यांचं मारून झालं. मला दिसत नाही. माऊला दे. बघू तू असं एकटा खेळ, माऊ कशी शिकणार? अय येड्या. पोलीस आले. माऊला भीती वाटते ना पोलिसांची. ते माऊस पोलीस होईन आता थोड्या दिवसांनी. तुला व्हायचंय? अगं त्यांना दोघांना किती वेळा सांगितलं ते माकड उडी नाही, कोलंटी उडी असते. सांगते कोलंटी उडी तो माकड उडी. मला तू चल माझ्या हाताखाली, तुला रेटरोच काढते मुंबईला. धरकी बडी काय म्हणतात, धरकी बडीव पडशील. हा धरकी बडीव उचलून आपटणार. येतो मुंबईला. येतो मुंबईला खाली कुठं? त्या घरावरनं खाली ना. अरे त्याची गेम त्यालाच माहित. त्यांच्या आणि नानांच्या गप्पा चालत बाहेर. आदू मम्माला शोधत शोधत आला. आता पडशी. आदू आहे ना कोणाकडेच जात नाही. सगळे आलेत ना तर लपून लपून बसते. आदूला आवडत नाही. आदूला माणसं नाही आवडत. खाऊ कसं खाल्लं त्या माऊने आणलेलं नाही. तिला चॉकलेट देईपर्यंत फक्त तिच्याकडे जातो आणि मग रिटर्न येतो परत. दादाला घेऊन जाऊ. भूर जाऊ. माऊ काय म्हणते बघ. काका नाही, दादाला भूर जाऊ. काका म्हणते. बाबा आहेत ते. बाबा आहे मुंबईचे बाबा. एवढी दादानी भारी भारी नाव काढून ठेवली त्यांना. मुंबईची आई मला विचारत होते मुंबईचे बाबा म्हणते नाना. म्हणलं हा. आणि नानी मुंबईची आई का? म्हणलं नाही, नानी मामाची आई. मुंबईची आई नाही, आता मुंबईची आई आता पुण्याची आई झाली. पुण्याची आदूला झोप आली आता. मामाच्या बाबतीत बरे, एकच मामा आहे. त्याला काही नाव नाही. माऊंमध्ये लय कन्फ्युज होतं. त्याला मी सांगितलं, म्हटलं तुला छोटी माऊ म्हणायचं, प्रतिभाला माऊ म्हणायचं नुसतं, आणि प्रियंकाला पिऊ माऊ म्हणायचं, उजाला खेडची माऊ म्हणायचं. खेडची माऊ ती पिऊ माऊ. नंतर ती दुसरी आहे ती फक्त माऊ आणि ही छोटी माऊ.
मग अशी दान येऊन माझ्या पाठीत फटके टाकलेला असं सांगितलं येऊन पहिला बसला बाटलीवर नंतर फटके टाकले. फ्रेंड आहे काय आरू तुझी? मला पण तो फ्रेंड आहे म्हणलं मी फ्रेंड आहे. माऊ फ्रेंड आहे ना तुझी? अरे ती गेम ठेव. आता जाणार घेऊन मी त्याला. ती माऊ फ्रेंड आहे मुंबईला. का तुझी? सांग. आईला झोपू दे. आई मग अशी गेला होता इथून खाली तंगड्यावर धरल्या. बाबांना मोबाईल त्याचा दाखवते ना आरू कसं रडतोय. अरे नाही जाणार आहे तू. हाच ना फोटो काढत पर्यंत तरी. अरे नाही जात तू असं रडलं तर मग मी जाईल. नाही जात. अरे नाही जात तू असं रडलं मग मी जाईल. फोटो काढायचा म्हणून आवडले माऊ. फोटो काढायचे ना हसून मग ही कपडे खराब होतील ना नंतर. एक फोटो काढता तुझा फक्त. नाही तर अगं नाही जाते मी. हसून दाखव. एकच फोटो काढायचा आहे. काय बरं झालं अजून तो गावाला जाणार नाही. आता मी परत कधी येणार आहे नाही तर मग संध्याकाळपर्यंत थांबलो असतो तर गेलं असतं 7 वाजता. तुला म्हणलं नाही तर उद्या सकाळी. आज पण भाडं आलं होतं मग 2 रविवारी बसून होते आणि आज तो नंतर चल नाही जात मी राहून दे. चल जा आई आणि बाबा जाणार आहे. चल बाय कर. बाय करायला राहू दे. आईचं काम नाही का तुझं? ए आरू माऊ संग एक फोटो काढ चांगला. नाही जाणार आहे ती. राहणार आहे ती. गेली आई. आई गेली बघ. इथनं बाय करू आपण आता. इथून बाय करू. इथनं बाय करू. आई दाखवते मी ते डॉक्टरांना तेच व्हिडिओ काढून दाखवते मी. बाबांना कसं बघ पाय चिमटा घेतला ना पकडलं तर तुम्ही असं करतो आरू. अरे ती माऊ परत येणार आहे बाळा. माऊ परत येणार आहे. मी चालू हॉस्पिटल सर. मला हॉस्पिटल जायचं. अरे माऊला फोन केलता मी आता. ती माऊ येते माऊ. असं वेळेसारखं करायचं नसतं. मला हॉस्पिटलला जायचंय. किती केलं येते माऊ. आरू ए आरू ती माऊ. अरे ते बाबांना माहित नाही बस वगैरे इथली बाळा. बाबांना वाचता येतं का तुम्हाला सांग? येतं का बाबांना वाचता? बाबा स्कूलला नाही गेले. बाबांना वाचता येत नाही. मग ती माऊ ते बाबा चुकीच्या गाडीमध्ये बसणार ना. ती माऊ गाडीत बसवणार आणि लगेच येणार. हा ती थांबा लावायला देते मी. आरुनी आहे ना ह्यांना चिमटे बिमटे घेतले. हे पकडत होते तर कसं सगळं पाय लाल केलाय आरुनी. अरे येणार रे. अरे दुखन बाबांचा पाय. आपण फोन करूया. व्हिडिओ कॉल करू. आली का बघू टस्कन पशी मग घ्यायला जाऊ आपण. सर ये माझ्याकडे ये. अरे आणि मग बाबांनी तुला काय दिले बघ. हे बघ आरूची फेवरेट कोल्ड्रिंक. आमचे चॉकलेट्स कुठे देते? अरे हा ते माऊ घेऊन गेली का रे चॉकलेट? ती बोली संध्याकाळी चॉकलेट इथंच राहू दे. आणि ते बोली आरून 2-3 खायला सांगितलं. आणि मला काय म्हटली मोठं पॅकेट आणते म्हटली. ती माऊ मोठं पॅकेट आणणार आहे बाळा तुला. जा आपल्या ग्लास घेऊन. माऊ पाहिजे तर माऊ येणार आहे. बघ बाबा काय करतो ते बघ त्याला. ए आदूला तर माहितच नाही माऊ गेलेली का रे. आदू तर झोपून राहिला. आरू ऐकतो आता. आरू गुड बॉय. वेळेसारखं नाही करायचं बाळा. आणि त्या माऊला आहे ना क्लास आहे. नाही तर ती माऊ आहे ना बाळा राहिली असते. तू एवढा रडल्या होती असं कधी होईन का? अरे लास्टर विजन बाबांचं. ते बाबांना नॅपकिन दे. अरे नॅपकिन दे बाळा लवकर. तिथं टीव्ही
फिलिपसला नॅपकिन द्या आधी बाबांना. आहे ना त्याच्यामध्ये आधी बॉटल आहे अजून बघ. खालून बघ खालून बघ. आरू आताशी शांत झालाय. आता वाजले ते 3. बापरे आहो तुमचं प्लास्टर आहे का दगड आहे? लागलं केवढं जोरात माझ्या पायाला इथे. आरू बघ ना रोज असं करतो. टक करून किती strong. लई जोरात लागला हो पायाला. हात पहिले धुतले. इकडे या. ते डोळे पुस आधी. अरे हे बघ, ठीक आहे. ए पोरा डोळ्याचं पाणी पुस. तुम्ही कोण आहे? तोंड पण धुवून ये जरा. आरू खूप खूप म्हणजे खूप रडलाय. खूप जास्त रडलाय. त्याचं म्हणणं होतं ऐश्वर्याने थांबावं आणि ती पण थांबली असती. एवढं रडून नसतं दिलं तिने पण त्याला. पण तिचे पण क्लासेस वगैरे चालू आहेत आणि त्यातनं 1-2 दिवसाची सुट्टी मिळाली असती म्हटली. पण मग परत तिला सोडवणार कोण वगैरे, कारण की एकटी कधी तिने म्हणजे एवढा लांबचा प्रवास केलेला पण नाहीये. त्यातनं पण ह्यांचा पाय व्यवस्थित असता तर ती म्हणजे बिंदास राहिली असती. मग हे नंतर तिला सोडायला वगैरे गेले असते. पण तिला जाण्याचा पण नंतर मग प्रॉब्लेम होता आणि रविवारपर्यंत मग एवढ्या दिवस क्लासचे खाडे करून पण जमलं नसतं. पण आरू खूप रडला आणि आरूचं काय माहीत, पण आरूचं आहे ना असे स्पेसिफिक काही व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर आरूचा असं खूप जीव आहे. आरू त्यांच्यासाठी खूप असं हे करतो. जसं की आमच्या ताई झाल्या, परत ऐश्वर्या झाली, प्रदीप झाला, म्हणजे अशी बरीचशी जण आहेत की ज्यांना असं खूप तो असं क्लोज आहे. भले ती रोज त्याला भेटत नसू देत किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नसू देत, पण आहेत अशी काही माणसं की ज्यांच्यावरती त्याचा खूप म्हणजे खूप जीव आहे. मी तिला सोडून आले आणि खाली गेले होते मी सोडायला आणि मी वरती आले. जिन्यातनं चढतच होते मी जिने, तरच ह्याचा आवाज येत होता. म्हणजे हा तरी पण रडत होता. घरी आल्यानंतर त्याला एवढं समजवतोय आम्ही, तरी पण तो रडत होता. मग नंतर मी ते क्लिप घेतली आत्ताची. तो खूप जास्त रडत होता. तर काही करू नाही शकत. आणि मग तिला पण फोन केलेला. तिची पण खूप इच्छा होती राहण्याची, पण शेवटी नाही का क्लासचं पण आहे आणि परत तिला सोडवणार कोण पण हे पण होतं. तर ठीक आहे असं. पण मुलांचं असं असतं काही नाही का, मुलं म्हणजे कशी खूप हळवी असतात आणि त्यांचा खूप जीव असतो असं असतं. ठीक आहे चला असो. जाताना मग नानांनी त्याला कोल्ड्रिंक वगैरे घेऊन दिली. त्याला एवढ्या कोल्ड्रिंक म्हटलं की कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, पेप्सी असो साधी, पण त्याला खूप जास्त आवडतात. ती सुद्धा नको म्हणत होता. मला हे नको आहे, मला माऊस पाहिजे नाही असं बोलून रडत होता. ठीक आहे असं. अद्वैत झोपला. अद्वैतला काही माहीत पण नाही. तर आता नानी ते गेलेत. मग ठीक आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आत्ता आहे ना मी आतमध्ये होते आणि म्हटलं ह्याचा आवाज कुठून येतोय अद्वैतचा रडण्याचा, म्हणून मी काही पळत आले आणि इथे तो गुंतून बसलेला दरवाजाच्या इथे आणि मग रडतंय बाळ. हो ना. हा दुडे जाता येतं तिथं, तुला बाहेर नाही येत आहेत बबडी. हा पिलू, ओय पिल्ल्या, बाहेर नाही येत आहेत. शुनू काय करायचं वरती बसायचं, इथे बसायचं तुला. बसा. बस इथं चढ वरती. अय पिल्लू काय करायचं. हा दुडे भाऊ आहे ना त्याच्यात. ओय कोणाला बघ, हे बघ कोणाला. आदू कोणाला बघ, दादाला बघ. दादा आरू आवाज दे दादाला. इकडे ये बोल. बाबा या बाय बाय लगेच प्लँकिस दे. सॉरी बोल. सॉरी दोन्ही हातानी. आदू सॉरी. क्लॅप करा. क्लॅप. अरे वा गुड बॉय. हाय फाय. व्हेरी गुड. बाय. बाश. तर आता जेवण वगैरे आवरली आहेत आमची आणि अजून नानांते ते पोचले नाही आहेत, कारण की जाताना मामा आहेत इकडेच जवळच राहतात, म्हणजे त्यांच्याकडे पण गेले होत्या नानीन ते, त्यामुळे मग तिकडनं निघताना वगैरे पण थोडा उशीर झाला. मग अजून ऑन द वे आहेत, अजून पोचले नाही आहेत. तर ठीक आहे चालेल. खूप गरम होतंय ना, त्यामुळे
काही सुचत सुद्धा नाही. आणि मेन म्हणजे तुम्हाला माझ्या डोळ्यांवरनं सुद्धा कळत असेल, खूप जास्त मला म्हणजे खूपच जास्त झोप आलेली आहे. रात्री ऐश्वर्याचाच फोन होता, त्यामुळे तिच्यासोबत बोलण्यात 12:30-1 काहीतरी झाले. आणि त्यानंतर मग झोपले, पण परत आदवैत उठला 4 वाजता. मग तिथून पुढे झोप पूर्ण डिस्टर्ब झाली आणि मग झोपच नाहीये. आणि कितीतरी दिवस असंच होतंय, झोपच अशी प्रॉपर अशी झोप मिळत नाहीये. आणि त्यामुळे तब्येत वगैरे पण आपली खराब होऊ शकते. त्यामुळे नाही का असं म्हणजे प्रॉपर झोप घेतली पाहिजे. सगळं कळते, पण काय कधी कधी आहे ना सिच्युएशन अशी असते की नाही झोपता येत जास्त. आणि आता आज लवकर झोपणार आहे, आता 10:30 झालेत. आता म्हटलं झोपून घ्यायचा व्हिडिओ सुद्धा सकाळी एडिट करेल, कारण की रात्रीचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी पण जागावंच लागतं नाही म्हटलं तरी. आणि कितीही प्रयत्न केला ना लवकर व्हिडिओ एडिट करायचा आहे, तरी त्याला नाही म्हटलं तरी 1.5 ते 2 तास कुठेच नाही गेले, लागतातच. आणि ते कसे जातात एवढा वेळ ना काही समजत पण नाही. तर ठीक आहे, असं आता आज व्हिडिओ वगैरे एडिट नाही करणार आहे, सकाळीच लवकर उठून मग करेल. असं पण सकाळी उठायचे, भाऊजी जातात लवकर, तर त्यामुळे मग 4:15च्या दरम्यान वगैरे उठेल. आणि 2 दिवस झालं माझा गजरच होत नाहीये, त्याचा पण काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता यांच्याकडे मोबाईल देते, म्हणजे चेक करतील का आवाज येत नाहीये त्याचा, कारण की 2 दिवस अलार्म वाजलाच नाहीये. आणि मग काहीतरी मला वाटतं शनिवारी वगैरे भाऊजींना टिफिन पण देताच आला नाही, कारण की मला जागच आली नाही, अलार्मच वाजला नाही माझा. तर ठीक आहे, असो. अजून काहीतरी सांगायचं होतं मला, पण माझ्या लक्षातनं गेले. ठीक आहे, जाऊ दे, चला. उद्या समर्थचा रिझल्ट सुद्धा आहे, तर तो सुद्धा कलेक्ट करायला जायचं आहे. त्यामुळे जसा आजचा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही, तसंच उद्याचा सुद्धा बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यातनं पण म्हणजे आरूचं मला वाटलं नव्हतं एवढा तो रडेल वगैरे, पण खरंच त्याला खूप म्हणजे खूप मिस करतोय तो ऐश्वर्याला. आणि आत्ता सुद्धा मगाशी मी लाईव्ह घेतली होती थोड्या वेळासाठी, कारण की आता वॉच टाईम पटापट कव्हर करायचं आहे आपल्याला. तर लाईव्ह घेतलेली त्यावेळेस पण सगळ्या होत्या लाईव्हला ह्या तिघी, आणि ऐश्वर्या नव्हती, ती गाडीमध्ये असल्यामुळे तिला पॉसिबल नव्हतं झालं. तर त्यामुळे मग तेव्हा पण तो मला म्हणत होता की तू मगाशी माऊला काहीतरी म्हणत होती ना, तू पोहोचल्यावर फोन कर. मग तू तर बोलली माऊ इकडे येणार आहे बाबांना सोडून, मग कुठं पोहोचल्यावर फोन कर, असं त्याचं चाललं होतं. तर म्हटलं अरे नाही, येणार आहे माऊ, बाबांना तिथे सोडल्यावरती म्हटलं फोन कर, मग येणार आहे माऊ असं. तर आता सकाळी नाही तेव्हा परत विचारायला बसलाय की माऊ अजून आली नाही, कशी आली नाही वगैरे असं. तर ठीक आहे, असं लहान मुलांचं असतं. आणि खरंच लहान मुलं आहे ना खूप मनापासून असं एखाद्या माणसाला खूप आपलंसं करतात लवकर. चलो, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. काय होतंय ना, खूप जास्त झोप आल्यामुळे ना डोळे आपोआप बंद होतात ते, त्यामुळे मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.